नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज काय बनवायचं संध्याकाळी म्हणून आजचा बेत वाघ्या घेवड्याच्या डाळीची आमटी, भात आणि बाजरीची भाकरी असा बेत आहे. तिथं आपण घेवड्याची डाळ घेतलेली आहे, वाघ्या घेवड्याची, आणि इथं तांदूळ घेतलेले. तर याला आपण व्यवस्थित 1-2-3 पाण्यानं धुवून याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. ही डाळ खूप छान लागते. नॉर्मली बरेच लोक ही डाळ नाहीत खात, म्हणून पण आम्ही इकडं खातो. ही खूप छान लागते, त्याची टेस्ट पण छान लागते, मस्त बनते ही डाळ. तर इथं आपली डाळ आणि तांदूळ धुवून रेडी आहेत कुकरला लावण्यासाठी. तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे भातासाठी. आणि आता आपल्याला याला हाय फ्लेमवर एक शिट्टी येऊन द्यायची, नंतर लो फ्लेमवर एक शिट्टी येऊन द्यायची. टोटल 20 ते 22 मिनटाचा टाईम लागतो डाळ शिजायला. आमटी खूप छान होते, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते. तिथं आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. झाली आता फ्लेम लो करून एक दुसरी शिट्टी पण घ्यायची. आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळ ही मस्त शिजलेली असेल याच्यामध्ये. चला तर बघू. हे पहा, आपली डाळ मस्त शिजलेली आहे. आता आपल्याला या डाळीला फ्राय करायचं आहे. लगेच बनणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. तिथं आपण कढई घेतलेली. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1-2 ते 2.5 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तेल थोडं गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं, एक अर्धा चमचा. आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या ते चेचून टाकलेले त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकायचा वरून. आणि आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला आहे तो एक 2-3 चमचे टाकायचा. आता मसाल्याचं प्रमाण तुमच्या डाळीवर डिपेंड करतं किती आहे डाळ ते. आता याला थोडं हलवून घेऊ आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू. एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. आणि आता लगेच जी आपली डाळ आपण शिजवून घेतलेली त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकून घ्यायची. ते आपण डाळ टाकलेली घट्ट वाटते थोडी, म्हणून परत डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून. तर डाळ तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी तशी तुम्ही बनवू शकता. ही डाळ नाही तरी थोडी घट्टच बनते. थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि एक आपल्या आमटीला मस्तपैकी उकळी येऊन देऊ. उकळी आली की आपली आमटी तयार आहे. आता मसाल्याबरोबर चांगलं उकळलं गेलं पाहिजे. आमटी जेवढी कढते तेवढी ती टेस्टी लागते. ही आपल्या गावाकडची पद्धत आहे, सिंपलमध्ये. फक्त एकच मसाला, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काही नाही. आता इथं आपण कोथिंबीर टाकून आपला फायनल टच देऊ. ही आपली आमटी, घेवड्याची डाळ, जे काय म्हणाल ते आपलं एकदम तयार आहे. तुम्ही बघू शकता, मस्त कढलेली आहे, 5-6 मिनटं कढवलेली. आता आपण भाकरीची तयारी करायला घेऊ. तिथं आमच्या होम मिनिस्टर आहेत, त्या भाकरी बनवायचं काम चालू आहे त्यांचं. आज सांगून थोडी जाडच भाकरी बनवायला सांगितलेलं आहे. तिथं आपली भाकरी तयार आहे. तुम्ही बघू शकता भाकरी किती मोठी बनवली, जाड बनवलेली. आपला तवा पण इथं गरम आहे. तरी भाकरी आपली तव्यावर पलटी केलेली आहे आणि आता एका साईडनं त्याला पाणी लावायचं काम चालू आहे. एका साईडला पाणी लावून परत तिला पलटी करून त्या साईडनं भाजावी लागते. आता 1 मिनटानंतर परत आपण भाकरीला पलटी करायची. 1 मिनटं झालेलं आहे.
आता भाकरीला आता व्यवस्थित पलटी करून घेऊ. बघू शकता किती मोठी भाकरी आहे आणि जाड पण आहे. आता त्या साईडने भाजलेली, आता तिला फायनल भाजलं जाते गॅसवर डायरेक्ट. ही आपली भाकरी पण तयार आहे आणि इथं आमटी पण तयार आहे गरमागरम. चला आपण भाकरीला चुरून भाकरीनं आमटी खायला घेऊ. इथं भाकरी चुरलेली, त्याच्यामध्ये आमटी घेऊ. कांदा पण घेतलेला आहे बरोबर. भाकरी बरोबर आमटी थोडी पातळच छान लागते, कारण बाजरीच्या भाकरीबरोबर भाकरीला आमटीचं प्रमाण थोडं जास्त लागतं. तर चला तर आमटी आणि भाकरीचा स्वाद आपण घेऊ व्यवस्थित. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्स करून सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बनवा, नक्की खा. सिंपल रेसिपी. तर इथं भाकरी आणि आमटी खाऊन घेतो आणि इथं थोडासा भात घेतलेला आहे भाकरीनंतर. त्याच्यामध्ये हा चिवडा बनवलेला आहे, मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे. तर डाळ भात आणि हा मुरमुऱ्याचा चिवडा खूप छान लागतो. तुम्हीही नक्की खा, नक्की टेस्ट करा. चला तर अशीच एक सिंपल रेसिपी घेऊन परतच्या वेळी आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये भेटू. नमस्कार.